चला, स्वागत आहे तुमचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आपण टीईटीची PYQ सिरीज घेत आहोत आणि PYQ सिरीजमध्ये आज आपण घेणार आहोत परिसर अभ्यास पेपर 1 2019 च्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण। परिसर अभ्यास या विषयाचं टीईटीची जी आगामी एक्झाम आहे त्या एक्झामसाठी शाश्वत अकॅडमी आपल्याकरता ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच घेऊन येणार आहे। ते आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतोय। आणि बॅच जी आहे आपली 999 ची आहे, ऑनलाईन ऑफलाईन। आपल्याकरता मार्गदर्शक टीम अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आहे। आपण आपली PYQ सिरीज सुरू करणार आहोत। जास्त वेळ न दवडता आपण तुमचा जास्त वेळ घेणार नाही। ही जी आपली बॅच आहे शाश्वत अकॅडमीची ही सर्वांनी जॉईन करावी। अत्यंत दर्जेदार असे मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत। आणि या PYQ सिरीजचं विश्लेषण तुम्ही केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नये, कारण या प्रश्नपत्रिकांचं म्हणजे मागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण हे करणं आवश्यक असतं। प्रश्न कशा प्रकारचे विचारतात, प्रश्नांचे ट्रेंड्स कसे असतात याची माहिती ही आपल्याला होणं आवश्यक आहे। त्याशिवाय आपल्याला वाचताना नेमकं काय वाचलं पाहिजे हे तुमचा व्ह्यू आपोआप क्लिअर होतो। त्यामुळे प्रश्न कसे विचारतात हे समजण्याकरता PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स याचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। अर्धी लढाई ही तेव्हा जिंकलेली असते नेमकं लढाईमध्ये लढताना, व लढाई कशी असेल, शत्रूकडून आक्रमण करतील, कसे असतं, लढाई कशी करतात, ही पूर्ण पूर्वतयारी म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, तो अभ्यास करणे आणि त्या माध्यमातूनच आपण पुढे जाणार आहोत। त्यामुळे ज्यांना यश मिळवायचं आहे त्या सर्वांनी PYQचा अभ्यास करावा। अत्यंत कमी कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला ह्या सर्व PYQ उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे तुम्ही या आपल्या ऑनलाईन लेक्चर्सला हजेरी लावावी। चला आपण सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, माणूस सुरुवातीच्या म्हणजे प्राचीन काळात बोरुने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे? जेव्हा माणसाला लेखन कला अवगत झाली, आता लेखन कला अवगत झाली आणि माणसानं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला, लिहिताना त्यानं पहिल्यांदा कुठे लिहिलं है ना? मातीमध्ये कदाचित अक्षर गिरवली असतील, ओल्या मातीच्या गोळ्यावर गिरवली असतील। आणि आपल्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून एक कन्सेप्ट अशी आहे की माणसानं लिहिलेलं आपल्याला वाचता येतं। आदी मानवानं, अश्मयुगीन मानवानं किंवा प्राचीन काळातील मानवाने लिहिलेलं आपल्याला वाचता येत असेल, जिथून पासून वाचता येतो तो काळ इतिहास काळ असं म्हणतात त्या काळाला। आणि ज्या काळातील माहिती वाचता येत नाही तो इतिहासपूर्व काळ होय। मग तुम्हाला प्रश्न विचारला की सिंधू संस्कृती ही इतिहास काळ आहे की इतिहासपूर्व काळातील आहे, तर तुम्हाला उत्तर त्याचं देता आलं पाहिजे, कारण सिंधू संस्कृतीची लिपी आजपर्यंत वाचता आलेली नाही। त्यामुळे सिंधू संस्कृती इतिहासपूर्व काळातील आहे। सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत ब्राह्मी स्क्रिप्टमध्ये, त्यानंतर काही प्राकृतमध्ये आहेत, त्यानंतर तुम्ही जर तिकडे गांधार भागात गेलात तर ते वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला आढळतात। तर ते प्रिन्सेप या ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाचले ब्राह्मी भाषेचा, लिपीचा, त्यानंतर तिची जी बाराखडी आहे ते त्यानं वाचली आणि आपल्याला सम्राट अशोकाचा काळ हा इतिहास काळामध्ये समाविष्ट झाला। ठीक आहे, तो भाग निराळा। पण अश्मयुगीन मानवानं जेव्हा पहिल्यांदा लिहिलं, आपला प्रश्न असा आहे की बोरूने लिहायचे, लेखणी असायची बोरूची, लिहायचं कशावर? पळस, साल, कांचन, पपायरस। तर याचं उत्तर तुम्हाला जर म्हणजे एक लक्षात घ्या, बोरूने लिहायचं म्हणजे लेखणी पेन होता बोरूचा, मग कागद कशाचा होता? म्हणजे झाडाची साल म्हणजे कागद होती। मग कागद कोण्या झाडाचा होता? पळसाचा, सालीचा, कांचनचा की पपायरसचा? तो उत्तर आहे पपायरस। उत्तर काय? पपायरस। लक्षात ठेवायचं, उत्तर आहे पपायरस। या झाडाच्या सालीवर बोरूनं लिहायचं अशी ती त्या काळाची सिस्टीम होती। आपल्याकडे सुद्धा टाक आणि लेखनी लिहायचं ही पद्धत होती।
आपल्याकडे भूर्जपत्र, भारतामध्ये भूर्जपत्र यावर सुद्धा लिहिण्याचा प्रघात आहे आणि या भूर्जपत्रावर लिहिलेलं जे मॅन्युस्क्रिप्ट आहेत, हस्तलिखित आहेत, हे भारतामध्ये उपलब्ध आहेत. आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपला, भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? भारतामध्ये पारशी समाज आहे. हा पारशी समाज जी कालगणना वापरतो ती कालगणना कोणत्या प्रकारची आहे? कालगणनेला काय म्हटलं जातं असा प्रश्न विचारलेला आहे. पतेती, शहेनशाही, हिजरी आणि पितृ. आता पारशी हा जो समाज आहे, हा पारशी समाज मूळचा फारसच्या खाडीतला आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल, हा भारत आणि इकडे सौदी अरेबिया असा तो भाग आहे, इकडे पाकिस्तानचा भाग येतो आणि इकडे इराण. इराण जो आहे त्याला फारस असं सुद्धा म्हणतात आणि या फारस मध्ये जे लोक राहतात त्यांना फारसी. मग ती पारशी लोक ते पारशी धर्माचे, पारसवरून फारस आणि फारसवरून फारसी भाषा, जे मुघल भारतात आले होते त्यांची अधिकृत राज्य कारभाराची भाषा ही फारसी होती. आणि जे पारसी लोक होते, इस्लामचा उदय सौदी अरेबियात झाल्यानंतर हळूहळू इस्लाम इराणमध्ये आला आणि इराणमधून या पारसी लोकांचं मग तिथून स्थलांतर झालं. हे पारसी लोक इथून आपल्या मूळ प्रदेशातून निघाले आणि तिथं पारसी फार कमी राहिले, ते स्थलांतरित झाले, ते आले भारतामध्ये आणि भारतामध्ये आले गुजरातच्या किनाऱ्यावर संजान नावाच्या ठिकाणी. संजान हे पहिलं ठिकाण आहे पारसी लोकांचं भारतात येण्याचं, हे लक्षात ठेवायचं. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर ते भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले. त्यांचे सण उत्सव त्योहार जे आहे ते भारतीय लोकांशी मिक्सअप झाले. तसेही ज्याला म्हणतात वैदिक कल्चर आणि पारसी कल्चर हे बहुतांश साम्य आहे, कारण दोन्ही कल्चर जे आहेत ते एका भूप्रदेशातील आहेत, इराण या भागातील. पारसी लोक सुद्धा अग्निपूजक आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारला की त्यांची कालगणना आहे, ती कालगणना कोणती? मुस्लिमांची कालगणना ही हिजरी कालगणना आहे आणि या पारसी लोकांची जी कालगणना आहे ती आहे शहेनशाही कालगणना. पतेती हा पारसी लोकांचा सण आहे आणि पितृ ही पितृसत्ताक पद्धती आहे, त्यामुळे पतेती हा सण आहे. हिजरी मुस्लिमांची कालगणना आहे, पितृसत्ताक ही कुटुंब पद्धती आहे. उत्तर आहे शहेनशाही. पारसी समाज उपयोगात आणत असलेली कालगणना कोणती? शहेनशाही कालगणना. पुढचा प्रश्न, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? वैदिक संस्कृतीतील कोणता ग्रंथ? आता तुम्ही पाहिलं असेल 4 वेदांची नावं दिलेली आहेत. या 4 वेदामध्ये 4 वेगवेगळ्या टॉपिकवर माहिती दिलेली आहे आणि त्या 4 ग्रंथामध्ये आता औषधी वनस्पती म्हणजे त्याला म्हणता येईल आयुर्वेद. हा आयुर्वेद कोणत्या वेदाचा भाग? अप्रत्यक्षपणे म्हणता येईल आपल्याला. मग ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. यापैकी ऋग्वेदमध्ये ऋचा, सामवेदमध्ये संगीताची माहिती आहे, कदाचित हे तुम्हाला माहित असेल. आणि नंतर अथर्ववेद आणि नंतर यजुर्वेद. तर या औषधी वनस्पतींची जी माहिती आहे ती आहे अथर्ववेदमध्ये, ती आहे अथर्ववेदमध्ये. आणि त्या अथर्ववेदामध्ये ही माहिती औषधी वनस्पतीची म्हणजे अप्रत्यक्षपणे आयुर्वेदाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे उत्तर लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद. पुढचा प्रश्न, बीज गणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? एक लक्षात ठेवा, भारतामध्ये अनेक प्रवासी आलेले आहेत. ते चीनी आहेत, इजिप्शियन आहेत, युरोपियन आहेत आणि अरबी सुद्धा आहेत. आणि या अरबी प्रवाशांनी सुद्धा प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. त्या अरबी लोकांच्या प्रवास वर्णनावरून आपल्या भारतातील तत्कालीन राजवंशाची माहिती मिळते आणि या राजवंशाची माहिती तर मिळते आणि या भागातील काही जे ज्ञान आहे ते सुद्धा अरबस्तानमध्ये गेलं
आणि मग तिथून मग ते युरोपामध्ये गेलं. त्यामुळे जे अरबी प्रवासी आहेत जे भारतामध्ये येऊन गेले, आता त्यापैकी एक अल्बेरुनी नावाचा प्रवासी आहे, अल्बेरुनी है ना, तर तो अरबी प्रवासी भारतामध्ये येऊन गेला. त्याने तत्कालीन अनेक माहिती भारताविषयी लिहून ठेवलेली आहे. आपण काही त्या डिटेलमध्ये जाणार नाही. आपला मूळ विषय होता की बीजगणिताला दिलेलं नाव जे आहे अल्जेब्रा, हे नाव दिलेलं आहे अरबी प्रवाशांनी. ग्रीक नाही, जर्मन नाही, लॅटिन नाही. हे लक्षात ठेवायचं. हे नाव आलेलं आहे कुठून? अरबी प्रवाशाकडून. अरबी प्रवाशाकडून गेलं आणि मग ते नाव पुढे युरोपात गेलं आणि तेच नाव कायम राहिलं. पण मूळ बीजगणिताचं नाव जे अल्जेब्रा, हे नाव आहे अरबांनी दिलेलं आहे. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पाटणा, पैठण, बदामी, हम्पी. आता महाराष्ट्राचा तुम्ही विचार केला, नेहमीप्रमाणे आपला नकाशा अंदाजी आहे, नकाशा अधिकृत नाही, समजण्याकरता आपण पाहूया. सातवाहन साम्राज्याचा जो राणी नागनिकाचा शिलालेख आहे तो पुण्याजवळ नाणेघाटमध्ये आहे. आणि मग पहिली जी राजधानी आहे सातवाहनांची ती जुन्नर, त्याचं जुनं नाव जीर्णनगर. मग ते नाशिक, नाशिकवरून पैठण, पैठणवरून धरणीकोट, अशी ती जसं जसं सातवाहनांचं डिक्लाइन होत गेलं तसतशी राजधानी पूर्वेकडे सरकत गेली आणि सगळ्यात शेवटी धरणीकोटला गेली. जी राजधानी आहे सातवाहनांची राजधानी असलेलं प्रतिष्ठान, म्हणजे प्रतिष्ठान सुद्धा राजधानी होती. प्रतिष्ठान म्हणजे तुम्हाला मराठवाड्यामध्ये आहे, त्याला आजचं नाव आहे पैठण. प्रतिष्ठान ही राजधानी. मी तुम्हाला सांगितलं की आधी जुनी जुन्नर, जुन्नरवरून नाशिक, नाशिकवरून इथं आणि इथून मग पुढे धरणीकोट तेलंगणामध्ये, अशी जी सातवाहनांची राजधानी स्थलांतरित होत गेली. त्यामुळे प्रतिष्ठानचं सध्या कोणत्या नावाने ओळखलं जाते? पैठण, मराठवाड्यात. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. निजामशहाने शहाजीराजांना बेंगलोरची जहागिरी दिली होती. आता हे विधान जर तुम्ही बहुतेक चौथ्या वर्गाचं इतिहासाचं पुस्तक वाचलं, 100% चौथ्या वर्गाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये ही माहिती दोन्ही जी स्टेटमेंट आहे हे चौथीच्या पुस्तकातले आहे. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडून काय अपेक्षा आहे टीईटीची पाहावर तुम्ही. म्हणजे टीईटीची जे एक्झाम घेणारं परीक्षा मंडळ आहे त्यांची आपल्याकडून जी अपेक्षा आहे की त्यांनी कमीत कमी प्राथमिक शाळेची पुस्तकं वाचली आणि ती जर तुम्ही प्रामाणिकपणे वाचली तर तुम्हाला टीईटीच्या बहुतांश प्रश्नाची उत्तरं देता येतात. मग हे दोन्ही स्टेटमेंट चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहेत. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण आधी आपला बेस पक्का जर करायचा असेल तर आपण जे प्रायमरीची पुस्तकं आहेत 12वी पर्यंतची सर्व पुस्तकं वाचावीत, असं माझा तुम्हा सर्वांना सल्ला आहे. तो बेस तुम्ही आधी पक्का करावा. तर दोन स्टेटमेंट आहेत. आता या स्टेटमेंटमध्ये अर्धी माहिती सत्य आहे, हे जर झाकलं पुढचं सगळं सत्य आहे. मात्र निजामशहाच्या ऐवजी आदिलशहा पाहिजे. निजामशहाच्या जागी पाहिजे आदिलशहा. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. निजामशहा जो आहे, निजामशहा आणि वरती निजामशहा आणि खाली सुद्धा निजामशहा आहे, हे नको, त्या ठिकाणी पाहिजे आदिलशहा. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चूक आहेत. काय उत्तर मग? अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य नाही, अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. दोन्ही स्टेटमेंट चूक आहेत. इथं पाहिजे आदिलशहा, आदिलशहा. आलं लक्षात? पुढच्या प्रश्नावर जाऊया. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय निवडा. पर्याय कोणता? सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान, दाऊद खान. आता जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा आपण चौथीचं पुस्तक घेऊया. चौथीचं पुस्तक जर तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण इतिहासाचं वाचलं तर तुम्हाला हे लक्षात येईल आणि या सर्वांची नावं सुद्धा त्यामध्ये आहेत. म्हणजेच तुम्हाला बेस तुमचा जर पक्का करायचा असेल तर तुम्हाला आधी प्रायमरीची पुस्तकं वाचावी लागतील. सिद्दी इब्राहिम
सिद्दी हिलाल, दौलत खान, दाऊद खान. आता ही जी नावं आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत आहेत आणि ती आपल्याला माहीत असली पाहिजे. आता शिवाजी महाराजांचा आरमार अधिकारी जो होता, यापैकी शिवाजी महाराजांचा आरमार अधिकारी दौलत खान, पायदळाचा प्रमुख सेनापती होता प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. त्यानंतर सैन्यातील सरदार जे होते सिद्दी हिलाल, शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरदार होते सिद्दी हिलाल. शिवरायांचा वकील काझी हैदर, नूर खान, नूर बेग, त्यांचा सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सैनिक होता. म्हणजे सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, दौलत खान हे जे आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील त्यांचे विश्वासू सहकारी होते. यापैकी दाऊद खान हा हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेला व्यक्ती आहे. हे तिन्ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. दाऊद खान मात्र शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये नव्हता, लक्षात ठेवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? इनामे, रोख पगार, जहागिरी, वतने. शिवाजी महाराजांनी आमूलाग्र परिवर्तन केलं. मध्ययुगीन अंधकार युगाच्या कालखंडामध्ये विशिष्ट लोकांना शक्तिशाली करून म्हणजे त्यांना इतर कमकुवत लोकांवर अन्याय करण्याचा परवाना देणं, ते न करता तुम्ही सुद्धा स्वराज्याचे चाकर आहात, तुम्ही स्वराज्याचे नोकर आहात, ही भावना त्या लोकांमध्ये रुजवण्यासाठी, म्हणजे तुम्ही शक्तिशाली नाही, तुम्ही जहागीरदार नाही, तुम्ही वतनदार नाही, तुम्ही कोणी विशेष अधिकार प्राप्त आणि काही विशेष दर्जा प्राप्त अधिकारी नाहीत, हे जाणवण्याकरता शिवाजी महाराजांनी रोख वेतन सुरू केलं. आणि त्यामुळे यांना सगळ्यांना रोख पगार मिळायचा. त्यामुळे मध्ययुगामध्ये जी फ्युडेलशिप होती, सामंतशाही, वतनदारी, जहागीरदारी, आणि यामुळे काय झालं, सामान्य माणसाचं प्रचंड शोषण व्हायचं. समजा गव्हर्नमेंटला म्हणजे राजाला 100 रुपये टॅक्स हवा, तर हे व्यक्ती तिकडे 200, 300, 400 गोळा करायची, तिकडे 100 द्यायचे, बाकी जवळ ठेवायचे. म्हणजेच काय, चहापेक्षा किटली गरम जे म्हण आहे की राजापेक्षा हे लोक जास्त अन्याय करायचे, मधले लोक, आणि या लोकांना प्रचंड संपत्ती गोळा झाली. तुम्हाला माहिती असेल, थोडं 2 मिनिटाचा विषय अंतर करून सांगतो. ब्रिटिश भारतात आले आणि ब्रिटिशांनी भारतात आल्यानंतर या ठिकाणी जमिनीची पुनर्मोजणी केली, सेटलमेंट त्याला म्हणतात. आणि त्यांनी मग 3 पद्धतीची जमीन महसूल पद्धत सुरू केली. कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, आणि काही ठिकाणी मालगुजारी पद्धत सुरू केली होती. मग आता त्यांनी काय केलं की या 15 गावाचा टॅक्स तुम्ही गोळा करायचा, जहागीरदार समजा आहे ना. मग त्याला जहागिरी दिली, जहागीरदार, वतनदार ते जे असतील ते. मग आता ती जमीन जी आहे ती दिली कोणी? ब्रिटिशांनी दिली. जमीनदारी पद्धतीमध्ये, कायमधारा पद्धतमध्ये. आता महालवारी आहे, रयतवारी आहे. कायमधारामध्ये जमीनदारी पद्धत होती. मग जर त्याला काय गावाची गावं दिली की तुम्ही या 15 गावाचा टॅक्स गोळा करायचा, या 15 गावाची जमिनीचे मालक तुम्ही, आणि मग तुम्ही फक्त टॅक्स गोळा करायचा, बाकी लोकांनी फक्त त्या जमिनीवर काम करायचं. मग जे कायमधारा पद्धतीमध्ये जे जमीनदार होते, ज्यांच्यावर मग हजारो एकर जमीन जमा झाली, ती हजारो एकर जमीन त्यांना दिली कोणी होती? ती ब्रिटिशांनी दिली होती. ती त्यांच्या मालकीची नव्हती, हे लक्षात घ्या. महालवारी पद्धतीमध्ये तसंच, गावाचे गाव, महाल म्हणजे गाव, गावाच्या गावं त्या महालवारी पद्धतीने त्यांना दिल्या, जमीन त्यांना मिळाली ती सुद्धा त्यांची नव्हती. म्हणून मुळात हे सांगायचं आपल्याला की या पद्धतीमध्ये काय होतं की ती मध्यस्थ जे आहेत ते सामान्य माणसाचं शोषण जास्त करायचे. शिवाजी महाराजांनी पद्धत बंद केली, रोख पगार सुरू केला. याच्या आधी म्हणजे ब्रिटिश यायच्या आधी सुद्धा भारतामध्ये त्या पद्धती होत्या, ब्रिटिशांनी त्या पुन्हा सुरू केल्या. शिवाजी महाराजांनी मध्ये रोख पगार सुरू केला होता, म्हणून शिवाजी महाराज अनेक राजे होऊन गेले. पण शिवाजी महाराज नाव का घेतलं जातं? कारण त्यांनी सामान्य लोकांची काळजी घेतली, सामान्य लोकांचं शोषण होणार नाही ही काळजी त्यांनी घेतली. शेतकऱ्यांना अभय दिलं, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये सैन्य जात नव्हतं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायची हिंमत कोणाची नव्हती. ते 6 वर्षाच्या मुलाचं स्टेटमेंट कदाचित तुम्हाला माहित असेल, खबरदार जर टाच मारून याल पुढे चिंधड्या उडवेल राई राई. एवढ्या छोट्या मुलाच्या मध्ये जो आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिला होता तो वाखाणण्याजोगा होता. तो आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या समक्ष, त्यांना न पाहिलेल्या त्यांच्या राज्यातील छोट्या मुलाने जे म्हटलं होतं, तो आत्मविश्वास त्यांनी सामान्य जनतेत निर्माण केला. आजही तो आत्मविश्वास आपल्या भारतातील शोषित, पीडित, वंचित आणि गरीब लोकांमध्ये नाही. आपण गरीब आहोत, ते मोठे आहेत, आपण त्यांच्या नादी लागू नये ही भावना पहा तुम्ही. भीती प्रत्येकाच्या मने आहे. ते म्हणजे पैशानं संपन्न झाला म्हणजे तो काही करू शकतो,
ही भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये रुजलेली आहे. ठीक आहे, आपण विषयांतर करणार नाही, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणते नाणे पाडण्यात आली? श्री राजा शिवछत्रपती. आता सोन्याचा होन है ना, सोन्याची मोहर, चांदीचा होन, चांदीची मोहर. आता यापैकी तुम्हाला माहित आहे की शिवाजी महाराजांनी 2 नाणी राज्याभिषेक प्रसंगी पाडली होती, होन आणि शिवराई. कोणते येते? होन आणि शिवराई. त्यामुळे सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही 2 नाणी पाडली होती. मग यापैकी यामध्ये ऑप्शन मध्ये एकच नाव आहे, सोन्याचा होन, त्यामुळे उत्तर तेच आहे. हे जर छोटी आपली बाब माहिती असती तर आपल्याला उत्तर तात्काळ देता आलं असतं. उत्तर आहे सोन्याचा होन. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद कामकाजासंबंधी योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात. अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. योग्य विधाने कोणती विचारली आहेत? पुन्हा एक वेळा वाचा म्हणजे तुम्हाला त्याची उत्तर देता येतील. पुन्हा एक वेळा वाचला तुम्हाला त्याची उत्तर देता येतील. आता पहा, जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50, झेडपीची सदस्य संख्या 50 ते 75, कमीत कमी 50 जास्तीत जास्त 75, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषद सदस्य नसतात, चूक, ते असतात. अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरुद्ध अविश्वासाच्या ठरावासाठी 1/3 लागत नाही, 2/3 लागतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष नाही अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष. आलं लक्षात? या 3 मध्ये दुरुस्ती आहेत. 3 स्टेटमेंट चुकलेलं आहे, 1 स्टेटमेंट बरोबर फक्त. योग्य विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1, जिल्हा परिषद सदस्य 50 ते 75 असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा समावेश खालीलपैकी पर्यायापैकी कशात होईल? कालच्या आपण PYQ मध्ये, कालच्या परवाच्या PYQ मध्ये आपण यावर चर्चा केली. घटनात्मक मूलभूत अधिकार कोणते, मूलभूत अधिकार कोणते आणि घटनात्मक अधिकार कोणते, यावर आपल्याला आपण चर्चा केली होती. तर यापैकी पर्याय दिलाय मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार. मग मतदानाचा अधिकाराचा समावेश पाहता, ह्युमन राईट्स, मानव अधिकार म्हणजे ह्युमन राईट्स मध्ये नाही, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार मध्ये सुद्धा नाही. काल आपण मागच्या PYQ मध्ये हा प्रश्न होता, तो मूलभूत हक्क नाही आहे, राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये नाही आहे. समानतेचा अधिकार सुद्धा नाही आहे, तो आहे घटनात्मक अधिकार आहे, घटनेनं बहाल केलेला अधिकार आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या आहे ना प्रत्येक व्यक्तीला तो मतदानाचा अधिकार मिळतो. हा घटनात्मक तरतूद आहे, मूलभूत हक्क नाही. राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये नाही, मूलभूत हक्क नाही, ह्युमन राईट्स नाही. ह्युमन राईट्स तो म्हणजे त्याला म्हणतात काय, मानव अधिकार नाही आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, घटनात्मक अधिकार. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय आहे? आता याकरता आपल्याला उच्च न्यायालयाची यादी ही माहीत असायला हवी. कमीत कमी आपल्याला ती माहीत असली तर आपण त्याचं उत्तर सांगू शकतो. तर यापैकी आपल्याला पहा, दिसपूर, इम्फाळ, इटानगर, तिरुवनंतपुरम. उच्च न्यायालयाचे ठिकाण कोणकोणत्या ठिकाणी आहे? दिसपूरला आहे, इम्फाळला आहे, इटानगरला आहे, तिरुवनंतपुरला. यापैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर दिसपूरला उच्च न्यायालय नाही, इटानगरला नाही, तिरुवनंतपुरमला नाही. केरळचं जे उच्च न्यायालय ते एर्नाकुलमला आहे, त्यामुळे या ठिकाणी ते उत्तर नाही आहे. उत्तर येईल एर्नाकुलमचं आहे, तिरुवनंतपुरम नाही आहे, इटानगरला नाही आहे, दिसपूरला नाही आहे. या सप्तभगिनीचं जे हायकोर्ट आहे ते आहे इम्फाळला. त्यामुळे उत्तर उच्च न्यायालय असणारं ठिकाण कोणतं? इम्फाळ. हे लक्षात ठेवायचं. उत्तर कोणतं येईल? इम्फाळ. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे? जिनिव्हा. बहुतांश ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांचं मुख्यालय जिनिव्हाला आहे, बहुतांश. पण यापैकी कोणताच आहे हे आपलं विचारलेलं आहे. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोचं मुख्यालय
हूचं मुख्यालय जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग IAEA, अन्न व शेती संघटना FAO, यापैकी कोणाचं मुख्यालय जिनेवाला आहे, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता याकरता काय करायचं, जिनेवाला मुख्यालय असणारे एक यादी करून घ्यायची वेगळी, कारण जिनेवाला बहुतांश मुख्यालय आहेत आणि ते आपल्याला माहीत असले पाहिजे. आता लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग कुठे पहा, याचं मुख्यालय आहे व्हिएन्नाला. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग IAEA याचं मुख्यालय कुठे आहे, व्हिएन्ना. याचं मुख्यालय आहे व्हिएन्ना. त्यानंतर WTOचं मुख्यालय जिनेवाला आहे. WTOचं मुख्यालय कुठे आहे, जिनेवाला आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग IAEA मी सांगितलं तुम्हाला, ते व्हिएन्नाला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO हे सुद्धा जिनेवाला आहे. ILO आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांचं मुख्यालय सुद्धा कुठे आहे, जिनेवाला आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO यांचं सुद्धा कोणत्या ठिकाणी आहे, जिनेवाला आहे. अन्न व शेती संघटना हे आहे रोमला. अन्न व शेती संघटना ही आहे रोमला. आणि शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना याचं मुख्यालय आहे पॅरिसला. त्यामुळे आपलं उत्तर काय, जिनेवाचं कोणकोणतं आहे, WTO आहे, ILO आहे, WHO आहे. उत्तर WHO, जागतिक आरोग्य संघटना. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण किंवा कारणे खालीलपैकी कोणती. पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण, परिवलन स्वतःभोवती फिरणे, परिभ्रमण सूर्याभोवती फिरणे. लक्षात. पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचं परिभ्रमण, ऋतू कशामुळे निर्माण होतात असा प्रश्न विचारलाय. तर याकरता काय बरोबर आहे, तर याकरता दोन्ही घटक आवश्यक आहे. या दोन्हीमुळे ऋतू निर्माण होतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अ आणि ब दोन्ही जे योग्य आहे, पर्याय क्रमांक 3 दोन्हीही बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा शब्द ओळखा. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा शब्द ओळखा, जो वस्त्राशी संबंधित आहे आणि यापैकी तुम्हाला ओळखायचा आहे. कांजीवरम वस्त्र, कांजीवरम साड्या प्रसिद्ध आहेत. कडियल तुम्हाला माहित आहे, ते सुद्धा वस्त्र प्रसिद्ध आहे. पितांबरी आपल्या महाराष्ट्रात आहे, त्याला पैठणी पितांबरी, ते सुद्धा वस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. सोलापुरी हे आहे चादर. त्यामुळे गटात न बसणारा शब्द कोणता आहे, सोलापुरी. पर्याय क्रमांक 3 हे कपडे वस्त्राशी संबंधित आहे. सोलापुरी हे जे आहेत हे चादर, सतरंजी यासाठी ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा पर्याय, पुढचा प्रश्न. मरुभूमी उत्सव जैसलमेर कार्निवल कुठला आहे, कलकत्त्याचा, पणजीचा, कोचीचा, पुदुचेरीचा. तुम्ही जर पाहिलं असेल की कलकत्त्याचा उत्सव कोणता, दुर्गा देवीचा आहे. कोची म्हणजे केरळमध्ये, तर तिथे ओणम असतो. पुदुचेरी आणि पणजी. आता या दोनपैकी तुम्हाला उत्तर सांगता येईल. हे दोन तर तुम्हाला सांगितलं मी इथं कोणकोणते आहेत. आता पुदुचेरीला कोणाचं राज्य होतं आणि पणजीला कोणाचं राज्य होतं. पुदुचेरीला तुम्ही पाहिलं असेल की पॉंडिचेरी आणि पुदुचेरी ते फ्रेंचांच्या आधिपत्याखाली होते आणि पणजी पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होती. आता कार्निवल हा उत्सव जो आहे हा जागतिक लेवलवर ब्राझीलचा म्हणजे पोर्तुगालचा आणि भारतामध्ये पणजीचा. त्यामुळे उत्तर येईल पणजी, कार्निवल. लक्षात ठेवा, कारण मरुभूमी उत्सव हा कोणाचा आहे, राजस्थानचा, जैसलमेरचा. तसा तो उत्सव यांचा. भारतातील पश्चिम घाट वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब कोणती. हा पश्चिम घाट मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, वरून पासून असा खाली पसरलेला, याला पश्चिम घाट म्हणतात. आणि या पश्चिम घाटाचा पाहता युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समावेश आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. पाऊस पडला की अर्ध्या नद्या इकडे वाहतात, अर्ध्या नद्या इकडे वाहतात, म्हणजे जलविभाजक आहे. त्यानंतर जैवविविधता संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे. कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. आता कळसुबाई तुम्हाला माहित आहे कोणत्या जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. हे पाठ केलं, 1646 उंची आहे. आपले ते बहुतांश मुलांचं पाठ असेल. ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. अहमदनगर जिल्हा कोणत्या ठिकाणी आहे तुम्हाला माहित आहे. समजा महाराष्ट्र घ्या, महाराष्ट्राच्या या ठिकाणी अहमदनगर जिल्हा येतो. तर तो या
सह्याद्रीचा भागामध्ये येत नाही, मग तो सह्याद्रीचा भाग नाही, त्यामुळे कळसुबाई हे त्यातील उंच शिखर आहे. हे पर्याय क्रमांक 4 हे विसंगत आहे. हे तीनही बरोबर आहे वरची या पश्चिम घाटासंदर्भात. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य प्रश्न अचूक वाचायचा. आता सिंधुदुर्ग आणि भंडारा या ठिकाणी लोह खनिज सापडते असं म्हणणं यांचं. भंडारा आणि नागपूरला मॅग्नीज सापडते, सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला मॅग्नीज सापडते, नागपूर आणि गडचिरोलीला लोह खनिज सापडते. यापैकी 1, 2, 3 बरोबर आहे. सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला मॅग्नीज सापडत नाही, त्यामुळे अयोग्य जोडी आहे सिंधुदुर्ग आणि गडचिरोली. लक्षात ठेवा, बाकी ठिकाणी हे बरोबर आहे सगळं, ते आपण पाठ करून ठेवायचं. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट कोणता? आता ज्या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असे जिल्हे कोणकोणते तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, वाशिम. पुन्हा मग आता पर्याय तुम्ही सांगू शकता यातलं कोणतं उत्तर आहे. तुम्हाला न पाहता म्हणजे तुम्हाला सांगितलं की कोणत्या याच्यातून जात नाही, तर तुम्ही त्याच्यावर उत्तर सांगू शकता. यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर हे बघा कुठून कुठे जात नाही. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात नाही. यापैकी हे हिंगोली, नांदेड, लातूर यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक 1. बाकी सगळ्या जिल्ह्यातून जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. नकाशाशी संबंधित समोच्च रेषा. समोच्च रेषा म्हणजे सारख्या उंचीच्या रेषा दाखवणारे समोच्च रेषा. समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते असते? समोच्चता दर्शक रेषा समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत. ठीक आहे. समोच्चता दर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो. समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी रुंदी दर्शनासाठी वापरतात. समोच्चता दर्शक रेषा दरम्यान रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरला जातो. आता काय विचारलंय की वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते आहेत? तुम्हाला याची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला याची वैशिष्ट्ये सांगावी लागतील. आता यापैकी तुम्हाला जर याचं उत्तर सांगता आलं तर हे उत्तर याचं बरोबर आहे, हे उत्तर चूक आहे, हे उत्तर चूक आहे, आणि हे उत्तर सुद्धा तुम्हाला बरोबर सांगता येईल. त्यामुळे परीक्षेमध्ये जर तुम्हाला समजा आता हे 2 उत्तर बरोबर सांगता येईल, तर परीक्षेमध्ये जर प्रश्न म्हणजे अचूक एकच उत्तर द्यायचं आहे तर पर्याय क्रमांक 1 द्यायचा, कारण इथं दुसरे ऑप्शन दिलेले नाहीत. वस्तुस्थिती 2 याचे ऑप्शन बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता हा प्रश्न सुद्धा तसाच आहे मागच्या प्रश्नाप्रमाणे, की ज्याचे उत्तर तुम्हाला 2 देता येतात, आणि परीक्षा परिषदेने सुद्धा गोंधळ घातलेला होता. याच्या आधीच्या परीक्षेमध्ये त्यांनी प्रश्न वाचूया पहिले आपण. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्त्रवणारी ग्रंथी कोणती? स्त्रवणारी ग्रंथी आणि केमिकल संदेशवाहक रासायनिक संदेशवाहक कोण आहे? जठर, पीयूषिका, लसिका, केशिका. उत्तर पाहिजे पीयूषिका, पण परीक्षा परिषदेने या परीक्षेच्या आधीच्या परीक्षेमध्ये उत्तर दिलं होतं अवटू ग्रंथी आणि जठर, पण उत्तर मात्र पीयूषिका आहे. नंतर या एक्झाम मध्ये म्हणजे 2019च्या एक्झाम मध्ये उत्तर पीयूषिका दिलं. उत्तर पीयूषिकाच हवं. रासायनिक संदेश वहनाचं काम पीयूषिका करते, पीयूषिका ग्रंथी ग्लँड्स. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 पीयूषिका ग्रंथी. आता समजा आता आयोगानं एका वर्षी हे उत्तर दिलं, एका वर्षी हे उत्तर दिलं परीक्षा परिषदेने, मग अशा वेळी आपण कोणतं उत्तर द्यावं? ते अधिक अचूक उत्तर आपल्याला कोणतं वाटतं ते द्यायचं. अधिक अचूक पीयूषिका आहे, त्याच्या आधारे मग आपण उत्तराच्या दाव्या करता आपण भांडू शकतो. पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते? पोलिओ हा आजार तुम्हाला माहित आहे, विषाणूजन्य आजार आहे. यापैकी पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो. योग्य विधान विचारलं आहे. पोलिओचा जीवाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने प्रवेश करतो. इथं विषाणू म्हटलेला आहे, इथं जीवाणू म्हटलेला आहे. दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील 8 सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येते. पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो. आता लक्षात ठेवा,
मी तुम्हाला तिन्ही गोल करून दिले जे चुकलेले आहेत. विषाणू सर्व सस्तन प्राण्यात नाही आढळत. जीवाणू आहे, तो विषाणू आहे, 8 नाही. तुम्ही पोलिओ लसीकरण देताना कोणत्या वयापर्यंत बालकांना पोलिओ डोस चालतो तुम्हाला माहित आहे. त्यामुळे वरचे 3 चुकलेले आहे. योग्य कोणता आहे? पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळतो. इतर ठिकाणी पोलिओचा विषाणू पनपत नाही, जगत नाही. पुढे, धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? धूम्रपान करताना कोणते घातक तयार होतात? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड, तीनही तयार होतात. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवायचं. निकोटीन तंबाखूमध्ये असते. त्यानंतर समजा सिगारेट जर तुम्ही पान केलं तर तो धुरामुळे टार जमा होतो फुफ्फुसामध्ये आणि त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. कार्बन मोनॉक्साईड असतं धुरामध्ये. त्यामुळे तीनही बरोबर आहे. तुम्ही जर ज्या घरामध्ये चूल असतात त्या घरामध्ये जर समजा पत्र्याचं घर असेल, ते पत्रे आतून खूप काळीसार झालेले असतात. बोर्ड लावलं तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुमच्या हाताला जो टार जमा होतो, तसा धूम्रपान करणाऱ्या लोकांचं तसा जो पत्र्याच्या घरात टार जमा होतो तसा टार त्यांच्या फुफ्फुसात जमा होतो आणि मग त्यांना वेगळ्या प्रकारचे आजार होतात. निकोटीन तंबाखूमध्ये असतंच, ते काही विषय सांगायची गोष्टच नाही. आणि कार्बन मोनॉक्साईड ते असतंच. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अयोग्य विधान कोणते? पुन्हा प्रश्न पहा. अयोग्य चुकलेलं कोणतं आहे? मानवामध्ये XY गुणसूत्रे असतात. मानवातील नरामध्ये, माणसामध्ये. स्त्रीमध्ये कोणते आणि पुरुषामध्ये कोणते? XY यांचं म्हणणं आहे माणसामध्ये असतात. प्रामुख्याने पक्षातील नरामध्ये XX गुणसूत्रे असतात. फुलपाखरांच्या कीटकांच्या मादीत XX गुणसूत्रे असतात. प्रामुख्याने पक्षामध्ये मादीकडून येणारे गुणसूत्रे संततीचे लिंग ठरते. आता लक्षात घ्या, माणसाचं जे अपत्य जन्माला घालण्यासंदर्भात गुणसूत्राचं गणित आहे त्याच्या नेमकं उलट पक्षाचं आहे. माणसामध्ये XY आहे आणि तिकडे XX असते स्त्रीमध्ये, आणि XYच्या संयोगानं नर जन्माला तुम्हाला माहित आहे. आणि इकडे उलट आहे, इथं नरामध्ये XY असतात, तिथं मादीमध्ये XY असतात. आणि इकडे नरामध्ये XX आहेत, तिकडे XY मादीमध्ये असतात. आणि इथं लिंग निर्धारणा माणसाकडून होते, नराकडून होते, आणि पक्षामध्ये मादीकडून होते. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. फुलपाखराच्या कीटकाच्या मादीत XX गुणसूत्र हे चूक आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. 1, 2, 3 म्हणजे 1, 2 आणि 4 बरोबर आहे. तिसरं चुकलेलं आहे. वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय सांगा. आता ज्यांचं आयुर्वेदाचं चांगलं ज्ञान आहे त्यांना सांगता येईल पटपट. रानभेंडी, इंधन, गुळवेल, तेल, शिरीष, औषध, राळ, धागा. आता राळ तुम्ही घरात रोज समजा जाळता, देवापुढे जे धूपबत्ती करतात त्याच्यामध्ये राळ जाळणार तुम्हाला माहिती असेल, नवरात्रात विशेष करून जाळतात. मग राळीपासून धागा मिळतो. आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे, हे गलत आहे. गुळवेल कशाकडे वापरतो तुम्हाला माहित आहे, औषधी वनस्पती आहे. तेल चूक आहे. आता शिरीष औषध, रानभेंडी इंधन. यापैकी रानभेंडी इंधन हे बरोबर आहे, शिरीष हे औषध नाही. शिरीषाचं झाड तुम्हाला माहित आहे, त्यामुळे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि याचा परिणाम काय होतो? समुद्रात पोहणे अवघड होते. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते आणि मग त्यामुळे समुद्रात पोहणे अवघड असते. तुम्ही जर आपल्याला कदाचित प्राथमिक शाळेमध्ये विज्ञानाचा प्रयोग होता, एक भांड घ्या, बरोबर आहे ना, मग त्यात मीठ टाकत राहा. मग जी वस्तू आधी बुडते ती नंतर कालांतराने तरंगायला लागते. आपल्या जगामध्ये मृत समुद्र नावाचा एक समुद्र आहे. मृत समुद्र, डेड सी. त्याला मृत समुद्र का म्हणतात? की त्या समुद्रामध्ये मिठाचं प्रमाण एवढं जास्त आहे की त्यामध्ये कोणता शेवाळ जगू शकत नाही, त्यामध्ये कोणता प्राणी जगू शकत नाही, आणि त्यामध्ये काही कोणता सजीव जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे त्याला मृत समुद्र म्हणतात. आणि जगातील सर्वात समुद्र सपाटीपेक्षा कमी, सी लेवलपेक्षा खाली आहे,
त्यातल्या त्यात कोणती नदी येऊन मिळत नाही, गोड्या पाण्याचा पुरवठा नाही, त्यामुळे क्षारांचं प्रमाण खूप जास्त आहे, घनता खूप जास्त आहे. आणि त्या पाण्याचं वैशिष्ट्य असं आहे मृतसमुद्राच्या की तुम्ही त्यात उडी मारली की तुम्ही त्यात डुंबत नाही, बुडून मरत नाही. उलट उडी मारली की तुम्ही असे शांतपणे त्यावर असे पडून राहू शकता, बुडून मरू शकत नाही मृतसमुद्रामध्ये. हे मृतसमुद्राचं आश्चर्य आहे, कारण घनता जास्त आहे. मग हे उलटा दिलेलं आहे पहा, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, बरोबर आहे. आणि मग परिणाम काय होतो की त्यात पोहणं सोपं होते, अवघड नाही होत. एक बरोबर आहे, दुसरं चूक आहे. पहा आता कोणता आहे का विचारलं, योग्य पर्याय निवडा म्हणते, अयोग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, हे ब चूक आहे. पुढचा प्रश्न, अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? आता तुम्ही अन्न साखळी पाहिल्या, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीय भक्षक, विघटक. यापैकी द्वितीय भक्षक कोण आहे पहा, हा विघटक आहे, बरोबर आहे. हा प्राथमिक भक्षक आहे. घुबड हा द्वितीयक भक्षक आहे. घुबड हा द्वितीय भक्षक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. कारण आपल्याला प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक काय आणि विघटक यांच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. विघटन, आता विघटक म्हणजे काय की जे पर्यावरणातील पदार्थ असतात, जे ज्याला म्हणतात की त्याचं ते विघटन घडवून आणतात. मग यामध्ये मी तुम्हाला सांगितलं वटवाघूळ विघटक आहे आणि हा गरुड सुद्धा विघटकच आहे. त्यामुळे हा प्राथमिक भक्षक आहे, घुबड द्वितीय भक्षक आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर. देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? देवराई म्हणजे आपल्याकडे झाडं वाचवण्याकरता त्याला धार्मिक कन्सेप्ट दिलेली आहे. मग पिंपळाचं झाड तुम्हाला माहित आहे की पिंपळाचं झाड तोडू नये. पिंपळाचं झाड तोडण्यासाठी अनेक लोक घाबरतात. काही लोक म्हणतात मुंजा राहतो, आणि काही लोकांचं धार्मिक मत आहे की बा त्याच्यावर अमुक देवाचा वास आहे, तमुक देवाचा वास आहे. वडाचं झाड आहे, तोडत नाही. त्यानंतर उंबराचं झाड आहे, तोडत नाहीत. असे जे धार्मिक हेतूने काही झाडांना तो दैवी दर्जा दिलेला आहे, त्यामुळे श्रद्धा असल्यामुळे आपण ते झाड तोडत नाही आणि तोडायला नको. ही झाडं महत्वाची आहे. मी तुम्हाला 3 नावं सांगितली, ती महत्वाची आहे पर्यावरण दृष्ट्या. मग त्याच्या नावामागे मग ते धार्मिक, त्याला दैवी भीती सुद्धा घातलेली आहे आणि ती योग्य आहे. म्हणजे आता तरी भीती घातली म्हणून लोक त्याला तोडत तरी नाहीत. नाही तर लोकांनी ती झाडं ठेवली नसते. पिंपळाच्या आणि त्या वडाच्या झाडाची लोकांना प्रचंड भीती वाटते. भीती वाटण्यासारखं काही नाही. उलट ते झाडं, एक वडाचं झाड तुमच्या पूर्ण परिस्थिती निर्माण करते, म्हणजे परिसंस्था एक स्वतंत्र निर्माण करते आणि जमिनीतील पाणी सुद्धा साठवून ठेवते. पिंपळाचं झाड सुद्धा तसंच आहे. त्यामुळे ही झाडं वाचवली पाहिजे. त्याकरता मग धार्मिक बाबी घातल्या आहेत. जसं देवराई म्हणजे मंदिर परिसरामध्ये एक झाडं, जंगल, आणि त्या जंगलाला कोणी हात लावायचं नाही. भीती एक प्रकारचं त्यांच्या मनामध्ये होती की म्हणे या झाडाला हात लावायचं नाही, आणि त्यामुळे मग ती झाडं वाचली. देवराया कोणी तोडल्या नाहीत. त्या देवरायालाच मध्य प्रदेशमध्ये शरण वन असं म्हणतात. शरण वन MP मध्ये. पुढे तर देवराई धार्मिक पर्यटन स्थळ, वनस्पती प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन, उत्तराखंड राज्यातील प्रसिद्ध वनक्षेत्र, चिपको चळवळीचा एक भाग, वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचा हा प्राचीन दृष्टिकोन आहे देवराई. म्हणजे मंदिर परिसरामध्ये झाडं, आणि त्या झाडामध्ये मग जे पशु पक्षी राहायचे त्याची हत्या सुद्धा करायची नाही आणि ते झाड सुद्धा तोडायचे नाही. आणि त्यामुळे वनस्पती आणि प्राणी संरक्षणाचा तो प्राचीन दृष्टिकोन आहे. कोणत्या पद्धतीने होईना पण ती झाडं वाचली. आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती? उष्ण प्रदेशीय काटेरी वने. आता काटेरी वनातून तुम्हाला इन्कम मिळणार नाही. उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, निमसदाहरित वने आणि खारफुटीची वने, यांना सुद्धा तुम्हाला आर्थिक इन्कम मिळणार नाही. निमसदाहरित वनामध्ये साग हा महत्वाचा वृक्ष आहे, आणि आर्द्र पानझडी, निमसदाहरित, हे लक्षात ठेवा. यापैकी तुम्हाला साग आहे, हा साग सर्वात महत्वाचा वृक्ष आहे, आणि त्यामुळे साग ज्या ठिकाणी तुम्हाला सापडेल त्या ठिकाणी जे उत्तर तुमचं येईल तर निमसदाहरित, उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने. तर इथं आपलं या परिसर अभ्यासाची ही आपली PYQ संपलेली आहे. आपली बॅच ज्यांना जॉईन करायची त्यांनी जॉईन करावी. अत्यंत कमी किमतीमध्ये आहे, 999 मध्ये, आणि तुम्हाला दर्जेदार या ठिकाणी शिक्षण मिळेल. ऑनलाईन ऑफलाईन बॅच. ज्यांना वेगवेगळे विषय न्याय लावायचे ते सुद्धा लावू शकतात. आणि आपण पुढच्या तासिकेला पुढच्या वर्षाची नवीन परिसर अभ्यासाची PYQ घेऊन येऊ. मागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा आणि आधी प्रायमरी
शाळेची जे पुस्तकं आहेत ते सखोलपणे स्वतःच्या नोट्स काढा, वाचा आणि एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या नोट्स वापरू नका. याकरता मी तुम्हाला एक आपल्या भाषेत सांगतो की समजा मला आजार झाला, ताप येत आहे, मग मी माझं ब्लड चेक केलं. मग मला कळलं की माझ्या ब्लड रिपोर्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे. माझा ब्लडचा रिपोर्ट तुम्हाला चालणार नाही. आणि मग तुम्ही कोणती गोळी घेतली त्यामुळे मीच ती गोळी घेतो, त्यामुळे विपरीत परिणाम होतात. स्वतःच्या नोट्स स्वतः काढा. म्हणजे का, त्याला कारण काय की मला एक अमुक गोष्ट माहीत आहे, ते तुम्हाला माहीत असेल याच्यातला भाग नाही. त्यामुळे तुम्हाला जे माहीत नाही ते तुम्ही नोट डाऊन करत चला. तुम्ही अमुक माणसाच्या नोट्स मी वापरेल आणि तमुक माणसाच्या नोट्स मी वापरेल, त्या तुमच्या काहीच कामाच्या नाहीत. कारण तुम्हाला काय माहीत आहे आणि त्याला काय माहीत आहे, हा प्रत्येकाचा डेटा वेगवेगळा आहे. तुमच्या डोक्यामध्ये किती डेटा आहे, तुम्हाला कोणकोणता घ्यायचा आहे, जो माहीत आहे तो तुम्ही कशा नोट करणार आहे, जो माहीत नाही तो नोट करायचा. आणि त्यामुळे तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही स्वतः बनवा. एकाची नोट दुसऱ्याच्या काहीच कामाची नाही, वापरू नये. आपण स्वतःची नोट स्वतः डेव्हलप करावी. आपल्याला जे माहीत नाही ते डेटा कलेक्शन करायचं, लक्षात ठेवायचं. आणि लक्षात ठेवण्याकरता चित्रपद्धत वापरा, आलेख डायग्राम पद्धत वापरा, कारण 80% ज्ञान हे डोळ्यानं होते. थांबूया पुढच्या P by P सिरीज पर्यंत. धन्यवाद.